उत्तर ए. शिलोतर संघाने टॉस जिंकला, बॅटिंग करण्यासाठी निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे वाल्मिकीश्वर वसई कोलीवाडा या संघाला. सलामीची जोडी आपण पाहतोय ललित आणि विशाल. बाउंड्री पंचांसाठी सुवर्ण संधी आहे. जे आपले सायमावली कारखानपाडा संघाचे व्हॉलेंटियर्स आहेत, बाउंड्री पंच आहेत, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडा आणि 100 रुपये कमवा. गोपी दिवा यांच्याकडून पंचांचा इशारा, नो बॉल, नो चेंडूची नोंद. बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल, लक्षात घ्या. बघा पंचांना तिकडं सांगणं खूप गरजेचं आहे. बघा पंचांचं कधी लक्ष नसतं. पंचांना तुम्ही पंचांचं लक्ष नसेल तर तुम्ही पंचांना सांगा, पंच मी क्लोज राहतोय की लॉंग राहतोय. कारण पंच कधी कधी पंचांचं लक्ष नसतं, लक्षात घ्या. पंचांना सांगणं तुमचं कर्तव्य आहे. पुढला चेंडू सरळ बॅट नाही, त्या चेंडू खेळून काढला गेला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता, मात्र एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागेल. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावसंख्या आता 2 या आकड्यावरती. कारण पहिला चेंडू हा 9 होता फ्रेडचा चेंडू, आणि फ्रेडच्या चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये. आणि आपण पाहतोय की एक सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली. धावसंख्या आता 2 या आकड्यावरती. इथे बघा चेंडूला हवेमध्ये गेल्या, क्षेत्ररक्षक येतो तिकडे, जज करतोय आणि बघा खूप चांगला झेल देखील पकडतोय. विशाल याला प्रमोट केलं गेलं होतं, मात्र जास्त काय करू शकलेलं नाहीये. गोल्डन डकचा शिकार असताना विशाल परेड बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. नंबर बॅट्समन अजय तुंबडा. बघा राहुल याने जर झेल पकडला मैदानाच्या बाहेर, तर राहुलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बाकी जे बाउंड्री पंच आहेत त्यांच्यासाठी 100 रुपये आहेत. तर राहुल याने जर झेल पकडला तर 200 रुपये दिले जातील. बघा हे बाउंड्री पंचासाठी खास बक्षीस जाहीर झालेलं आहे गोपी दिवा यांच्याकडनं. नव्याने बॅटर अजय तुंबडा इन झालाय. स्ट्राईक वरती असेल मिस्टर 360 कांतेश भोईर. आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात आला, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट मिळालाय. 2 धावा. बघा गणेश बाबर यांनी जर झेल पकडला तर दिनेश बाबर यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. बघा तिकडे एवढून जोडी बसलेली आहे, 2 मित्र बसलेत तिकडे, राहुल गणेश. बघा भर भक्कम श्रेष्ठीचे आहेत. आणि बघा सध्या ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत टीव्ही वरती. बघा स्माइल येते तिकडनं.
ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय, खूप सुंदर चेंडू. कांतेश भोईर चारोखानी चित केलंय अजय तुंबडा याला. धावसंख्या आता पूर्णपणे स्थिरवलेली आहे ती म्हणजे 3 या आकड्यावरती चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. 3 बघा 5 चेंडू टाकलेत मात्र त्याच्यामध्ये 2 चेंडू एक्स्ट्रा टाकलेत कांतेश भोईर याने. ऑन साईडला खूप चांगला फटका, गॅप मध्ये चेंडू आहे, चेंडू फरार, सीमारेषा पार. अजयच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार, 4 धावा. तुझको मिलना तो मैं आज पहाटच उठ गया और तुझसे मिलते समय हल्के बजते बजते मेरा टिपरूस टूट गया. DJ Webhub in the mix. थँक्यू डीजे, थँक्यू. चला बॉल पाठवून द्या दुसरा. बघा गणेश बाबर यांच्यासाठी बक्षीस लागले जाते बघा. सध्या फेवरेट झालेत गणेश बाबर. तब्बल 1500 रुपयाची मानकरी ठरतील. ते बघा बॅकफुट वर जाऊन हा चेंडू इथे खेळून काढलेला आहे. बॅकफुट वरती गेला आणि या चेंडूला सरळ 4 धावांचा इशारा येतोय, चौकार येतोय. विजय बाबर यांच्याकडून 500 रुपये, तसेच दिनेश बाबर यांच्याकडून 500 रुपये. विजय बाबर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे बघा एका झेलसाठी, आणि तो देखील बाउंड्रीच्या बाहेर. चला विजय, आमच्याकडे पैसे जमा करायचे आहेत. हा चौकार आलेला आहे आणि आपण पाहतोय धावसंख्या आता 11 या आकड्यावरती. इथे देखील खूप चांगला फटका केलाय. हा चेंडू सरळ निघून गेला, स्क्वेअर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक यायचंय, चला क्षेत्ररक्षक आपण तिकडे जाऊ नका. हा षटकार आलाय, एक बिग हिट पुन्हा एकदा अजयच्या बॅट मधून. धावसंख्या आता 17 या आकड्यावरती, 17 रन्स ऑन द बोर्ड. थँक्यू डीजे. बघा खूप चांगला फटका ते खेळला गेला. कांतेश भोईर याचे शेवटचे 3 चेंडू थोडेसे महागडे ठरलेत. तब्बल 17 धावा त्याने खर्च केल्यात पहिल्या षटकात. दुसरं षटक टाकण्याकरता प्रणय आलाय, प्रणय कांबळे. बघा अजय यांनी जर षटकारांची हॅट्रिक जर केली तर सन्माननीय अनंताजी भोये यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल षटकारांची हॅट्रिक करता. आता फलंदाजांसाठी देखील इथे बक्षीस जाहीर झालेलं आहे. बॅटचा एज लागलाय, चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे तिकडे वेगाने निघून झालाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय मात्र चेंडू इथे सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय सन्माननीय जयरामजी माळी साहेबांकडून शिलोत्तर संघासाठी खूप सारे शुभेच्छा आल्यात.
ते बघा फुलरलेचा चेंडू होता. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू हा निर्धाव सॉरी वाईट येतोय. एक एक्स्ट्रा चेंडू इथे टाकला गेलाय. अभ्यंतर धाव ही धाव फलकावरती नोंदवली गेली. इथे बघा फसवा चेंडू इथे टाकलाय. गती परिवर्तन केलं होतं. बॅट अँड बॉल संपर्क इथे झालेला नाहीये आणि हा चेंडू आता निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा चेंडू हा वाईट आला आणि हा तिसरा चेंडू आपण पाहतोय डॉट आलेला आहे. म्हणजे अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. इथे बघा अशा फॉलोन खूप चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलाय. चेंडूला फील्ड देखील केलाय, मात्र चेंडू थांबत नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता. फटफटी त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. थँक्यू डीजे. टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आता बॅटिंग करत असताना सध्या हा निर्णय त्यांच्या बाजूने लागलेला आहे. धावसंख्या 26 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. पुन्हा एकदा शफल होऊन फटका केला मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झालाय. बघा खूप चांगला थ्रो देखील झालाय तिकडनं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावफलक डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना गती परिवर्तन. बघा ते गती परिवर्तन केलंय आणि आपण पाहतोय की पंच चर्चा करतायत. बघा तुम्हाला जर अपील करायचे समोरच्या पंचांकडे करा, कारण बॅट आणि बॉल स्पर्श झालाय की नाही हे समोरचे पंच तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगू शकतात आणि ते तेच निर्णय देऊ शकतात. तर तुम्ही समोरच्या पंचांकडे अपील करा, म्हणजे समोरचे पंच तुम्हाला चांगल्या प्रकारे तो डिसिजन देतील. हे चित्र स्पष्ट होईल ज्या प्रकारे हा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या आता 28 या आकड्यावरती. 28 स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू देखील काढला गेला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. 2 क्षेत्ररक्षक आले होते. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा इकडे घेण्याची संधी होती. या 2 धावा इथे पण पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या आता 2 ने 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील आता चेंडू टाकून झालेत. 5 बॉल टाकून झालेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. बाउंड्री पंच ते सायकलवाला थोडस बाहेर घ्या तिकडे. विशाल फुलटा चेंडू आहे आणि स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू तिकडे निघून गेलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता फ्लॅट 6. बारीक पाणी पड ही माझी गंगे तुला गवत. बारीक बारीक पाणी पड ही माझी लक्षात तुला गवत. तर हा षटकार आला. या षटकाराने धावसंख्या 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक टाकण्याकरता राकेश. इथे बघा हाफ ट्रॅक होता. चांगला फटका ते पाहायला मिळतोय. चेंडूने उंची घेतलेली आहे, लांबी देखील घेतलाय. चेंडू लॉकर बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार.
इथे एव्हरेज आपण पाहतोय की थोडासा फंबल झाला होता. एक धाव कंप्लीट झालेली आहे. एकाच धावती समाधान मानावं लागेल. इथे बघा काय घडलंय काय बिघडलंय, तर हा चेंडू यष्ट्यांच्या मागे वेगाने निघून गेलेला आहे. 4 धावा इथे येताना दिसत आहेत. या 4 धावांची धावसंख्या आता 47 या आकड्यावरती 47 47 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. राकेश देखील थोडासा महागडा इथे ठरत असताना दिसतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होताना दिसतोय. आता लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला, मात्र जर आता थर्डमॅन क्षेत्रामध्ये आणून ठेवलेला आहे. इथे बघा पुन्हा एकदा काय फटका केलाय अप्रतिम. आणि बघा चेंडू सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावन करता बिग शॉट. थँक्यू डीजे. या षटकाराने आता धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 53 या आकड्यावरती. 53 53 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे बघा चेंडूला दिशा देण्याचं काम केलं क्षेत्ररक्षक आहे आता थर्डमॅन क्षेत्रामध्ये. मात्र त्याच्याकडे देखील चुकी झालाय आणि या 2 धावा इथे पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र रोखला गेला आणि या 2च धावेवरती ते समाधान मानावं लागेल. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. बॅट्समन मागे गेलाय का? येस, बॅट्समन मागे गेलाय काय बघायचं आहे. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय. तर बॅट्समन मागे जर खेळण्यासाठी गेला असेल तर इथे धावा मिळणार नाहीत, लक्षात घ्या. फेर असेल कारण चेंडू खेळल्यानंतर त्याचा पाय तिकडे गेलाय. बघा शॉट कंप्लीट झाल्यानंतर त्याचा पाय गेलाय तिकडे. बघा पंचांचं इथे बघा खूप चांगला फटका इथे देखील खेळला गेला आणि यावेळेस देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसतोय. पुन्हा एकदा पंचांनी रेफर केलाय की बॅट्समन मागे गेलाय का. बघा सध्या तरी अजय हा बॅकफुट वर जाऊन चेंडू जास्तीत जास्त खेळलाय. तेच कारण पुन्हा एकदा हा चेंडू बॅकफुट वर जाऊन खेळला आणि पुन्हा एकदा पंचांनी रेफर केलाय तिसऱ्या पंचांकडे. बघा सध्या स्क्रीनवरती आपले प्रेक्षक देखील पाहायला मिळत आहेत या मॅचचा आनंद घेत आहेत. आपले बाउंड्री पंच. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तो. धावसंख्या सध्या तरी आपण पाहतोय 55 धावसंख्या लागलेली आहे. जर हा षटकार जर आला तर 61 धावसंख्या होईल. तर हा डॉट बॉल असेल. हा षटकार मिळणार नाही कारण शॉट मारण्या अगोदरच बॅट्समन हा विकेटच्या मागे गेला होता. तर हा डॉट बॉल असेल म्हणजे 55 धावा 56 धावांचं टार्गेट.
चला बॅट्समन वाढून द्या. 56 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 18 चेंडू आणि या 56 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. चला सामन्याला सुरुवात झालेली आहे. ललित पवार पहिल्या षटक टाकण्याकरता पहिला चेंडू तेज वेगवान इथे टाकला गेलाय. तेज तरार हा चेंडू आपण पाहतोय. अपील झाली होती, जोरदार अपील झाली होती, मात्र अपील ही पंचांनी फेटाळून लावलेली आहे आणि आपण पाहतोय की पहिला चेंडू हा डॉट आलाय. इथे बघा कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका इथे खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे अक्षय होता. बघा खूप चांगले क्षेत्ररक्षण झाले. फक्त एक सिंगल धाव इथे मिळणार आहे, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. ललित पवार आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाईल. शफल होऊन खूप चांगला फटका केलाय. भावेश आहे तिकडे. भावेश याच्या हातामध्ये बघा. भावेश ना मागे गेला ना पुढे आला, जागेवरच थांबला आणि हा चेंडू सरळ त्याच्या हातामध्ये जाऊन विसावला. फलंदाज बाद. रुपेश आलाय न्यू बॅटर. रुपेश 56 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. थोडासा प्रेशर बॅटर वरती आपल्याला येताना दिसेल. वेगवान चेंडू, मात्र हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पंचांनी सांगितले का हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे खर्च केले ललित याने. एक नेता धावसंख्या 2 या आकड्यावरती. बघा एका ओव्हरमध्ये 2 ते 3 षटकार ठोकावेच लागतील मॅच जिंकण्याकरता वसई कोलीवाडा या संघाला. ऑनसाईडला हा फटका इथे खेळला गेलाय. अजय आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही अंकित केली गेली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या आता 3 या आकड्यावरती. इथे देखील बॅटचा एज लागलाय. राजू आहे तिकडे. चेंडूला उचलतोय तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली होती. बघा सिंगलने काही चालणार नाहीये. तुम्हाला जर मॅच जिंकायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील, षटकार चौकार ठोकावे लागतील, तरच या सामन्यावरती तुम्ही पकड मजबूत करू शकता. मात्र इथे खूप चांगली बॉलिंग ललित भोवर कडनं आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा एक बॉल बाकी या षटकामध्ये.
इथे बघा मिस टायमिंग झालाय. स्वतः ललित तिकडे पोहोचलाय आणि बघा असा सोपा झेल इकडे पकडला गेलाय. दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला धावसंख्या 4 असताना पहिलं षटक हे समाप्त झाले. दुसरं षटक टाकण्याकरता किरण भुजड आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 4. अजूनही 52 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. म्हणजे 26 धावा या प्रति षटकामागे आता पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे 4 षटकार हे आता ठोकावे लागणार आहेत एका ओव्हरमध्ये. 12 चेंडूमध्ये 8 षटकार हे ठोकावे लागतील मॅच जिंकण्याकरता. त्यावेळेस बघा पहिला चेंडू हवेमध्ये केलाय. अजय तुंबडा तिकडे पोहोचलाय आणि बघा सहज सोपा झेल इकडे त्याने पकडलाय. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 3. थँक्यू डीजे. ते बघा ज्या प्रकारे विकेटची लाईन लागलेली आहे ती धावा देखील येत नाहीयेत. म्हणजे थोडस आता प्रेशर तसंही कोलीवाडा या संघावरती येताना दिसतोय आणि सध्या तरी बॅकफुट वरती आपल्याला दिसतोय हा संघ. इथे देखील आपण पाहतो मिसटायमिंग झालाय. महेंद्र आहे तिकडे चुके होणार नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 4. बघा आता प्रत्येक चेंडूवर एक मोठा फटका खेळायचा आहे. बिग हिट करायचा आहे तरच वसई कोलीवाडा संघ या सामन्यावरती आपली पकड मजबूत करू शकतो. नव्याने बॅटर कांतेश भोईर आलाय. किरण हा गोलंदाज आता हॅट्रिक वरती आलाय. हॅट्रिक बॉल असेल. इथे बघा चेंडू हवेमध्ये आहे. ललित भोवर चेंडूच्या खाली येतोय आणि हा झेल पकडलाय. म्हणजे हॅट्रिक कम्प्लीट झाले ते किरण भुजड याची. किरण पुन्हा एकदा बॉलिंग करण्यासाठी सज्ज असेल. 3 चेंडूवरती 3 विकेट्स त्याने मिळवलेत. इथे देखील आपण पाहतो चेंडू हवेमध्ये आहे. महेंद्र चेंडूपासून थोडासा दूर राहिलाय. एक धाव इथे कम्प्लीट केली जाईल. फक्त एक सिंगल धाव आलेली आहे आणि आपण पाहतोय की आता फक्त औपचारिकता बाकी राहिले या मॅच मध्ये. किरण पुन्हा एकदा शफल आउट करण्याचा प्रयत्न. इथे बघा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अजित आला होता तिकडे. अजित मात्र इथे पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. मला वाटतं तिकडे तारेला चेंडू लागलाय. यस तारेला चेंडू लागलाय तिकडे. तेच कारण पंचांनी हा डेड बॉल घोषित केलाय. बघा अजित कानात आले होते तिकडे. झेल पकडण्याचा प्रयत्न झाला होता मात्र तिकडे चेंडूने दगा दिलाय.
पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिकडे भावेश, आणि बघा भावेशाने खूप चांगला झेल तिकडे पकडलाय. इथे बघा वेगवान चेंडू टाकलाय, तेच थरार हा चेंडू इथे टाकला गेला होता. षटकाची समाप्ती झालेली आहे. बघा 4 विकेट्स या षटकात घेतलेत किरण भोजड याने. खूप चांगली कामगिरी किरण भोजड याची. फक्त आता औपचारिकता बाकी राहिल्या या मॅच मध्ये, आणि आपण पाहतो या विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे गावदी स्पोर्ट शिलोतर ए या संघाने. विजयाचा सुगंध इथे दरवलत असताना आपण पाहतोय शिलोतर संघाच्या बाजूने. प्रवीण परेड, बघा फटका तर खूप चांगला खेचला गेला तिकडे. विशाल आले, मात्र विशालकडे संधी नाहीये. आता आपण पाहतोय धावांचं जे मार्जिन आहे ते थोडस कमी करताना दिसतोय संघ. आई राणी तुला मैं प्यार करतो, अरे माझा डार्लिंग आय लव्ह यू. शिलोतर संघाचे पाठीराखे भरपूर खुश आहेत ज्या प्रकारे आज परफॉर्मन्स दिलाय. ललित भुवर असेल, अजय तुंबडा खास करून खूप चांगली बॅटिंग त्याने आजच्या दिवसामध्ये केलेला आहे. इथे बघा पुन्हा एकदा अजय आपल्याला फ्रेम मध्ये दिसतोय, आणि अजय बघा तिकडे वेगाने पोहोचलाय देखील, मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. आज मिस्टर 360 त्याच्या नावाप्रमाणे त्याने आज फलंदाजी केलेली आहे. चौफेर फटकेबाजी आज अजय तुंबडा याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं आहे. प्रवीण एकदा आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाईल. साईडला हा चेंडू पाहता इथे खेळून काढला गेला. ललित आहे तिकडे, चेंडूला उचलला जाईल, फेकलं जाईल. तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली होती. फक्त औपचारिकता बाकी राहिलेल्या मॅच मध्ये. इथे बघा स्टॅम्पिंग झालाय, चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा अजय तिकडे आलाय, आणि बघा झेल सोडलाय तिकडे, मात्र जास्त काही फरक पडणार नाहीये. आता जर झेल पकडला असता तर प्रवीणच्या अकाउंट मध्ये आणखीन एक विकेट इथे आली असती. मात्र सध्या तरी विजयाच्या दिशेने वाटचाल केली शिलोतर या संघाने. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत. विजयापासून 2 पावले दूर अजूनही शिलोतर संघ. इथे बघा अकाउंट मध्ये धावा जास्त आहेत, तेच कारण इथे धावा समोरच्या संघाला बहाल करताना दिसत आहेत. मात्र एक सिंगलच धाव मिळणार आहे बाईकच्या स्वरूपात. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे राजू करणं झालं, आणि सध्या तरी एकतर्फा सामना आपण पाहतोय शिलोत्तर संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. शेवटचा एक बॉल, आणि बघा हा शेवटचा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर आलाय, चौकार आलाय शेवटच्या बॉलवरती. अशा प्रकारे हा सामना इथे आपण पाहतोय वाल्मिकेश्वर वसई कोलीवाडा या संघाला इथे पराभूत केलंय, आणि आपण पाहतोय सुपर 4 मध्ये इथे शिलोतर संघाने क्वालिफाय केलेला आहे. तर हाय लक वसई कोलीवाडा.